नमस्कार मित्रांनो, मी बालाजी सोळंके आपल्यासमोर घेऊन आलेला एक प्रेरणादायी व्हिडिओ। तर मित्रांनो, आजच्या प्रेरणादायी व्हिडिओमध्ये आपल्याला हे शिकता येईल की आपली स्वतःची तुलना इतरांसोबत कधीच करू नये। कारण का निसर्गाने आपल्याला जे घडवले ते एकमेव घडवलेले आहे। आपल्यासारखा इतर होऊ शकत नाही आणि इतरांसारखे आपण होऊ शकत नाही। म्हणून आपण ज्या जीवनामध्ये आहोत, जे जीवन आपल्याला, जे आयुष्य आपल्याला निसर्गाने दिले, ते आयुष्य आपल्यासारखं कुणाचंच नसते। म्हणून मित्रांनो, या ठिकाणी सांगायचं आहे की आपलं आयुष्य आपल्यासारखंच आहे, आपलं आयुष्यासारखं दुसरं कोणाचंच आयुष्य नाही। तर मित्रांनो, यावरून तुम्हाला एक छोटीशी कथा सांगतो की या कथेमध्ये आपल्याला इतरांशी कधीच तुलना करू नये हा बोध निघतो। तर मित्रांनो, एक घनदाट जंगल होतं। त्या जंगलामध्ये एक मोठं झाड होतं। त्या झाडाच्या खाली एक साधू बाबा तपश्चर्या करण्यासाठी बसलेले होते। वर एक कावळा बसलेला होता। साधू बाबाने आपले डोळे मिटवलेले होते, ते तपश्चर्या करायला बसलेले होते। त्याच वेळी साधू बाबाच्या तोंडावर एक दोन थेंब पडले। तपस्या भंग झाली। साधू बाबांनी डोळे उघडले आणि पाणी कुठून पडतोय म्हणून तो झाडावर ते बघू लागले। झाडावर कावळा होता। साधू बाबा लगेच उठले। उठल्याच्या नंतर त्या कावळ्याकडे बघितलं, कावळा रडत होता। रडलेल्या कावळ्याकडे बघून साधू बाबाला कीव आली। साधू बाबांनी त्या कावळ्याला बोलले, कावळ्या इकडे ये, काय झालं तुला, का रडत आहेस? तेव्हा कावळा म्हणू लागला की साधू बाबा, मी माझ्या जीवनाला फार परेशान आहे, मी फार दुःखी आहे, मला काहीच कळत नाही, मला हे जीवन नकोसं वाटत आहे साधू बाबा। साधू बाबाने विचारलं, अरे पण काय झाले तुला, काय एवढा दुःखी झालास तू? तर तेव्हा म्हणतो, माझं जीवन काय जीवन आहे? कारण का मला कावळ्याशिवाय लोक बोलत नाहीत आणि माझा रंग काय रंग, एकदम काळा कुट्ट रंग। आणि मला बघितल्यानंतर लोक, मी जरी काव काव करू लागलो तर मला खडे मारून पाठवून देतात, मला खडे मारून हुसकावून लावतात। हे काय जीवन आहे बाबा? मग मला असं वाटतंय बाबा की मी एकतर आत्महत्या करून घ्यावं, नाहीतर एक काम करा बाबा, तुमच्याकडे कित्येक वरदान आहेत, तुम्ही लोकांना वरदान देता, कित्येक लोकांना वरदान दिले मलाही माहीत आहे। म्हणून बाबा, तुम्ही एक मला वरदान द्या, मला या माझ्या कावळ्याच्या जीवनामधून मला मुक्त करा आणि मला हंसाचं जीवन द्या। मग त्याच वेळी तो साधू बाबा म्हणाला की हंस, तुला हंस बनायचं आहे? हो, मला हंस बनायचं आहे बाबा, मला हंस बनवा। असं म्हटल्यानंतर साधू बाबाने सांगितलं, ठीक आहे, तू एक काम कर, तू अगोदर हंसाकडे जा आणि हंसाला विचार की खरोखर त्याचं जीवन कसं आहे। कावळ्याला साधू बाबाची गोष्ट पटली। कावळा उडत 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 त्या हंसाकडे गेला। हंस हा पाण्यामध्ये बसलेला मस्तपैकी हळूहळू हळूहळू तरंगत होता। तेव्हा मग हंसाला बघितल्यानंतर कावळ्याने सांगितलं, काय हंस दादा, काय दिसतोस रे तू, बापरे बाप, तुझा रंग किती छान आहे, तुला बघितल्यानंतर कोणी येऊन फोटो काढतात। मग त्यावेळी हंस म्हणाला, काय रे कावळ्या, तुला मीच भेटलो होतो काय? अरे काय माझं जीवन आहे, अरे तू जा इथून निघून, मला रागामध्ये आणू नको, असं म्हणू लागला। तरी पण कावळा मानायला तयार नव्हता। हा हंस दादा किती छान दिसतोस असं म्हटल्याच्या नंतर हंसाने म्हटलं, माझं काय जीवन आहे का? मी फार दुःखी आहे कावळ्या। अरे माझं काय दुःख सांगू तुला, मी ज्यावेळी इथं बसतो त्यावेळी मला लोक येतात, लोक आल्याच्या नंतर मला उठवतात आणि मला उडताना फोटो काढतात। आणि माझा काय रंग आहे, एकदम पांढरा शुभ्र रंग, माझा रंग आणि त्या पाण्याचा रंग एकसारखा आहे। मी कुठं बसतोय कुठं नाही काहीच कळत नाही, खायला सुद्धा वेळेवर मिळत नाही, म्हणून मी फार दुःखी आहे। असं म्हटल्याच्या नंतर कावळा विस्फारून बघू लागला आणि कावळा त्याच्या कोणत्याही गोष्टी न ऐकता उडत उडत साधू बाबाकडे आला। साधू बाबा, मी हंसाकडे गेलो होतो, मला आता हंस नको, मला आता तुम्ही एक काम करा, मला पोपट बनवा। असं म्हटल्याच्या नंतर साधू बाबाने आणखी तोच परत प्रश्न केला की तुला पोपट बनायचं आहे, परंतु तुला हे माहीत आहे का की पोपटाचं जीवन कसं आहे? मग कावळा म्हणाला, नाही, त्याचं जीवन चांगलंच असेल, तरी पण एक गोष्ट सांगतो, तू एक काम कर, त्या पोपटाला जाऊन भेटून ये। असं म्हटल्यानंतर कावळा उडत 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 पोपटाकडे जाऊ लागला, परंतु त्या झाडावर त्याला पोपट दिसेनासे होते। इकडे तिकडे आणखी परत फेरी मारली। मग पोपटाचा आवाज त्याच्या कानावर पडला आणि तो पोपटाजवळ आला, पोपट दादा, अरे काय तुझा रंग आहे, किती छान दिसतोस तू, एकदम हिरवागार तुझा रंग आहे, तुझी चोच किती लाल भडक आहे आणि तुला लोक किती प्रेम करतात, तुला प्रेमाने जवळ घेतात आणि तुला म्हणतात की मिठू मिठू म्हणतात। असं म्हटल्याच्या नंतर पोपट त्याच्याकडे बघू लागला, काय कावळ्या, आणि तुला काय माहीत आहे, तू म्हणतोस की माझं जीवन चांगलं आहे, माझं जीवन बिलकुल चांगलं नाही। मी माझ्या जीवनामध्ये एवढा दुःखी आहे की मला सांगताच नाही, काय सांगू माझं दुःख तुला मी, मला बरोबर आहे, माझा रंग काय रंग आहे, अरे हा रंग तू 2 फेऱ्या मारलास तेव्हा नंतर तुला कळलं, माझा रंग आणि त्या झाडांचा रंग हिरवागार काय दिसणार आहे तुला? त्या तर गोष्टी सोडून दे, लोक मला मिठू मिठू म्हणतात, मला घेऊन जातात, हे बरोबर आहे, परंतु ते लोक मला घेऊन जाऊन कुठे ठेवतात
लक्षात असेल तुझ्या, ते लोक मला एका पिंजऱ्यामध्ये कैद करतात आणि तूच सांग, कोणताही प्राणी कोणताही पक्षी पिंजऱ्यामध्ये कैद असल्याच्या नंतर मुक्त असू शकतो का? त्याचं जीवन चांगलं असू शकतो का? नाही. आणि वरून मला खायला काय टाकतात? मला हिरवीगार मिरची देतात. यावरून माझ्या असं लक्षात येतं की मला खरंच हे दुःख नकोसं वाटू लागले, मला माझं जीवन नकोसं वाटू लागले. हे ऐकताच की कावळा उडत उडत आणखी परत साधूबाबाकडे आला. साधूबाबा आता मला एक काम करा, मला पोपट बनवू नका. मग साधूबाबा विचारून आणखी विचारू लागले, प्रश्नांकित झाले, काय बनवायचे तुला? मग मला मोर बनवा. मोर? आता शेवटची संधी आहे बघ. आता तुला 2 वेळेस मी सांगितलंय, तिसरी संधी आता मला तुला सोडता येणार नाही. तुला काय बनायचं आहे आताच विचार कर. असं म्हटल्याच्या नंतर तो साधूबाबा असं सांगून बाजूला गेले. मग तेव्हा कावळा उडत 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 मोराकडे आला. मोराला बघितल्यानंतर मोराला सांगितलं, काय मोरदादा काय दिसतोस रे तू? काय तुझा पिसारा आहे? तुला तर भारतानं राष्ट्रीय पक्षी म्हणून उल्लेख केलेला आहे. किती छान तुझं जीवन आहे. त्यावेळी मोर म्हणाला, अरे कावळ्या, माझं डोकं अगोदर तापून आहे, आणखी तू परत आणखी मला बोर करायला आलास काय? तू इथून निघून जा. तुला काय माहीत आहे रे माझं जीवन काय आहे? माझ्या जीवनामध्ये एवढा मी दुःखी आहे, एवढा दुःखी आहे, माझ्या एवढं दुःख कोणाचंच नाही. का रे? का मोरदादा असं का म्हणतोस तू? अरे काय सांगू, माझा काय हा रंग आहे, मी काय मोर म्हणून आलोय. बरोबर आहे, तू म्हणतोस ना मी राष्ट्रीय पक्षी आहे, मी राष्ट्रीय पक्षी आहे बरोबर, परंतु माझ्या जीवनामध्ये दुःख आहेत. शिकारी कधी येतील आणि मला कधी मारून टाकतील याचा काहीही पत्ता नसतो. आणि दुसरी गोष्ट, मी जिवंतपणे असताना सुद्धा माझे पंख तोडले जातात, माझे पंख काढल्या जातात आणि माझे पंख पैशाने विकल्या जातात. हे काय जीवन आहे? म्हणून मला असं म्हणायचं आहे की तुझं जीवन चांगलं आहे. तू कावळा आहेस, तुझ्या कावळ्याचं जीवन एकदम चांगलं आहे. मी मेल्याच्या नंतर दुसऱ्या जन्मामध्ये बिलकुल कावळा व्हावा मी प्रार्थना हे देवाला करू लागलो. असं म्हणताच की कावळा म्हणाला, काय म्हणतोस मोरदादा, एवढं तुझं जीवन चांगलं असून? नाही, माझं जीवन चांगलं आहे. बरं ठीक आहे, तू म्हणतोस ना की कधीतरी तू मटन बिर्याणी ऐकलास? हो ऐकलो. चिकन बिर्याणी ऐकलो. मग कधीतरी हे ऐकलास का की कावळ्याची बिर्याणी आहे? नाही, कधीच ऐकलं नाही. म्हणून मित्रा, तुझं जीवन फार चांगलं आहे. तुला कोणत्या शिकारीची भीती नाही, तुला कोणी मारायची भीती नाही, लोक उलट तुला भीतात, म्हणून तुझं जीवन चांगलं आहे. हे ऐकताच कावळा उडत 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 साधूबाबाकडे आला. साधूबाबा, मला माफ करा, माझं जीवन मला चांगलं आहे, याच्यानंतर मला कोणतंही जीवन नको, माझं जीवन मला चांगलं आहे. असं म्हटल्याच्या नंतर ही बोधकथा या ठिकाणी संपते. या कथेवरून आपल्याला असा बोध घेता येतो की कधीच आपली तुलना दुसऱ्याची तुलना आपल्याशी कधीच करू नये. कारण का इतराचं जीवन आपल्याला दुरून चांगलं वाटते, परंतु त्याचंही जीवन दुःखमय असते. म्हणून कधी एकमेकाशी आपली तुलना कधी करू नये. धन्यवाद.